तलवार सुरू झाल्यानंतर हा धारेचा भाग येतो. ठिकाणी इथून मधला भाग हा पेटा आणि इथून हा पोटाचा भाग सुरू होतो. वरचं जे शिवाजी महाराजांच्या डोक्यावर आपण जे पागोट आहे त्याला काही लोक जिरेटोप बोलतात. ऍक्च्युली जिरोटोप म्हणजे हे जे पोलतच असतं डोक्याचे रक्षण, ह्याला बांधलेलं पागोट ह्याला मंदिर बोलतात. त्यांच्या डोक्यावर मोत्यांचा तुरा आहे. अंगावर जे उपरणं घेतलं याला सोन्याच्या तारीचं नक्षीकाम आहे. गळ्यामध्ये याच्यामध्ये नाविन्य काय तर याच्यामध्ये ह्याला जर प्रेस केला आत घुसवलं याचे 3 पार्ट होतात आणि पूर्ण शरीरामध्ये घुसू शकतात. अनेक लोक म्हणतात की हे कधी आणि कसा गोळा केला. त्याचं उत्तर एवढंच आहे की मलाही माहिती नाही कधी काय केलं. तर तुम्ही आता सुरुवात कराल तर 5-10 वर्षानंतर तुमच्या पुढे एक चांगलं मराठेशाहीचं मोठं दालन निर्माण झालेलं असेल. आता प्रथमतः शस्त्रांची माहिती घेण्याचं संकलित करणं काय किंवा संकलित कशी करण्यात आली तर आता इथे या ठिकाणी जे डॉक्टर श्रीधर राऊत सर आहेत त्यांनी महाराष्ट्रावर जे किल्ले अभ्यासले किंवा अभ्यास केला. भारतभर फिरताना त्यांनी जे शस्त्र कवडीमोल भावाने आपण आजकाल बघतो की 4 पैशासाठी काही लोक घरातलं भंगार आहे किंवा हे जुनं आहे म्हणून मोडकळी साडीला कुणालाही 4 पैशासाठी विकून टाकतात. तरी शस्त्र सर्व संकलित केले आणि त्याचं एवढं मोठं दालन गेली 25 वर्षापर्यंत केलेलं या ठिकाणी ते ठेवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपण प्लेट बघतोय याला हातकडी बोलतात. ही पायातली कडे आहे, ही हातातली कडे आहे. कैद्याला ज्यावेळी पकडलं जातं त्यावेळी त्याला बंदी करण्यासाठी जायबंदी करण्यासाठी अशा प्रकारे शस्त्र वापरतात. संभाजी महाराजांना ज्यावेळी अटक केली त्यावेळी अशाच प्रकारचे साखळ त्यांच्या हातात आणि पायात टाकले होते. याला चावी आहे आणि अजूनपर्यंत ही हातकडी ऍक्टिव्हेट आहे. अशा ठिकाणी कुऱ्हाडीचे प्रकार बघतोय. ही बाह्यमुखी कुऱ्हाड बघतोय, हिला टबर बोलतात आणि ही खास करून परशुरामाच्या हाताचे शस्त्र बघतोय त्याला मिळतं जुळजुळत आहे. या ठिकाणी आपण छोटासा धनुष्य बघतोय. धनुष्य आणि बाण ही 2 वेगळी शस्त्र आहेत. ही तृतीय श्रेणीमध्ये येतात. म्हणजे जे यंत्रमुक्त शस्त्र बोलतो ते धनुष्य बाणामध्ये येतात. म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये पण बघतो. धनुष्याचा जो हा वरचा आपण पाड बघतोय हा बांबूचा, लाकडाचा किंवा काश्याच्या धातूचा बनवता येतो. ज्याला पकडण्याचा मेडलचा पार्ट आहे त्याला कमानखाना बोलतात. या ठिकाणी ऐतिहासिक साधनांचं प्रमुख साधन असतं ते पत्र. तर ते खलिता नळी याच्यामध्ये टाकली जायची आणि याची खलिता याच्यात टाकून हे बंद केलं जायचं. हे 2 पाड बघतोय हे बोरूने लिहिण्याच्या गोष्टी आहेत. पण मुख्य युद्धाच्या वेळी किंवा अत्यावश्यक हे शस्त्र म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता. हे तराजू बघतोय आपण. युद्धाची एखादी लूट किंवा धान्य कोठारामध्ये अशा प्रकारचे मोजदाद करण्यासाठी या गोष्टी ठेवल्या. शिवाजी महाराजांचा जो आपण रेफरन्स देतो प्रतापगडाच्या युद्धामध्ये महाराजांनी वाघनख होती. पण शिवभारत जे कवी परमानंदांनी लिहिले त्याच्यामध्ये वाघनखाचा उल्लेख सापडत नाही. तर त्याचा उल्लेख येतो सभासद बाबासाहेब. मूळ शस्त्र म्हणजे वाघनखाने पूर्ण अफजल फाडला असं लिहिलेलं आहे. पण वाघनखाने जास्तीत जास्त मोठं काम करता येत नाही. त्यासाठी महाराजांनी पिछवा प्रकारचे शस्त्र वापरलेलं त्याचा उल्लेख महाराजांनी भिक्षुवाने अफजल फाडला असा उल्लेख आपल्याला भेटतो. या ठिकाणी बंदुकीची दारू भरण्याचं साधन बघतोय. हे सगळे ब्रिटिश काळातल्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये याला गिरकी आहे. त्याच्यामध्ये आपण दारूची पावडर टाकू शकतो आणि लॉक करू शकतो. तसंच याला पकडे टाईप मध्ये अशा पद्धतीची आहे. छोटीशी बंदूक आहे. तोफगोळे बघतो आरमार पद्धतीचे छोटे तोफगोळे आहेत. तर हे पायदळाचे मोठे तोफगोळे आहेत. हे हा दिवा आहे, दगडी दिवा आहे. स्मृती स्थळावर किंवा समाधी स्थळावर लावलं जातं त्या प्रकारचा. या ठिकाणी बाण बघतोय. सर्वात प्राचीन किंवा प्रमुख शस्त्र जे मानलं जातं शिकारीपासून किंवा पौराणिक काळापासून दिसतं ते म्हणजे बाण. बाणाच्या याच्यामध्ये पार्ट असतात त्याला शृंग बोलतात. हा दंडा दिसतोय तर ह्याला शालो बोलतात. इथे जी अडकून येतं हिला तेजना बोलतात जिथे तेज येतं. आणि हा पार्ट पिसांचा असतो ह्याला पर्णानी बोलतात. याला खास करून घारीची, ससाण्याची, अशा प्रकारे गरुडाची ज्याला उडण्याचं साम्राज्य सृष्टीने दिलंय त्याची पिसे लावली जातात जेणेकरून बाणाला वेगळी दिशा भेटते. बिबट्याचे प्रकार बघतोय. सध्या सुरू असलेला बलिदान मार्च म्हणजे संभाजी महाराजांना ज्यावेळी कैद केले आणि त्यांचा जो 1 महिना छळ करण्यात आला त्यासाठी कोणती शस्त्र वापरली होती त्या प्रकारचे हे शस्त्र. या शस्त्रातून तुम्ही बघा याच्या पार्टने आपण माणसाची जीभ कट करू शकतो. त्यामध्ये आता जो आपण चाप बघतो त्यावेळी काटा वापरला जायचा. केसामध्ये गुंतवून त्याला पीळ घालून केस बांधले जायचे आणि एका वेळी इमर्जन्सीच्या वेळी शस्त्र म्हणून पण वापरण्यात येतं. या ठिकाणी बघतोय एका सोबतच ज्याला ही काजळाची डबी आहे त्याच्यामध्ये काजळ ठेवून
हे काटा म्हणून आपण केसामध्ये पण वापरू शकतो. गुरसा बोलतात युद्धामध्ये एखादा चिलखत घातलेला योद्धा असतो, त्याला इंजर्ड करायचं असेल, त्याला मारायचं असेल तर त्याला चिलखत फोडल्याशिवाय मारता येत नाही. मग 2 हाताने या गुरुजाने त्याच्यावर वार केला जातो. मग ज्यावेळी चिलखत फुटतं त्यावेळी टोकाने त्याला ठार केलं जातं. त्याला साखळी गोळा बोलतात. हे डोक्यात मारून जे युद्धजीवी जे कैदी असतात, ज्यांचा काही वापर नसतो किंवा जे जखमीने बळावलेले असतात, जे काहीच करण्याचे लायकीचे नसतात, तर त्यांना पकडून हा गोळा डोक्याने वार करून त्याला मारलं जातं. विविध प्रकारची कुंकू बघतो या ठिकाणी. सगळ्यात महत्वाचं शस्त्र म्हणजे ह्याला पट्टा बोलतात. काही लोक दांड पट्टा. आता हे लढण्याचा वेगळा प्रकार आहे. एका हातात दंड डिफेन्ससाठी आणि एका हातात पट्टा घेऊन हे शस्त्र लढलं जातं, मिळून दांडपट्टा होतो. आता हा बघतोय ह्याला फक्त पट्टा बोलतात. आपल्या महाराष्ट्र शास्त्राने ह्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित केलंय. पट्ट्याचा पहिला उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये सापडतो कोलू काठी म्हणून. तर कोलू हे याचं प्राचीन नाव आहे. नंतरला येतं ह्याला घुमवायचं असं पण नाव भेटतं. म्हणजे पट्टा जर आपण चालवायचा म्हटला तर आपल्याला तेवढा डिफेन्स ठेवावा लागतो. कुठलेही शस्त्र जवळून तलवार घुसू शकतो. पण पट्टा मारायचा असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये डिस्टन्समध्येच मारावं लागतं. पट्ट्याचे पार्ट आता या ठिकाणी सांगतोय. ह्याला खोपणा बोलतात. हिला कडी बोलतात. ही या ठिकाणी पकड आहे. आता तलवारीच्या पार्टमध्ये ह्याला जसा नेत्र बोलतात तसा त्याला चिमटाही बोलतात. आणि या ठिकाणी हे पाहता येतं. हे काही ठिकाणी लवचिक असतं, काही ठिकाणी स्ट्रॉंग असतं. आपण कोकण प्रकार ज्यावेळी अपडेट झाला त्यावेळी खरं तर मराठ्यांचं युद्ध म्हणजे हे शेतकरी किंवा कष्टकरी अशा लोकांच्या जोरावरच कुऱ्हाड पावरे पिकावर लढलेला. त्याच्यातील शेतकरी शेतावर गोकुळ गिरवतो. त्याचाच एक दुसरा प्रकार म्हणजे जबरदंड. ह्याला आतमध्ये शिशाचा गोळा असतो मेटल आणि चांबड्याने बांधलं असतं. हे 2 हाताने फिरून एखाद्यावर वार केला तर तो एका फटक्यातच ठार होतो. डिफेन्सचं सर्वात महत्त्वाचं शस्त्र म्हणजे या ठिकाणी आपण ढाल बघतोय. याला 4 पार्ट आहेत. मराठ्यांच्या प्रत्येक युद्धामध्ये आपले 4 किंवा 5 पार्ट दिसतात. तर हे शायनिंगचे किंवा शोची नसतात. याच्यावर तलवारीचा वार तुम्हाला आढळावा लागतो. यांना घुमट बोलतात. ह्याला हा पूर्ण राऊंड आहे, ह्याला घेरा बोलतात. ही धार आहे आणि मागे असलेली कडी असते. त्याच्यामध्ये हात घालून मनगटाच्या ह्याच्यावर तुम्ही वार झेलू शकता. आणि ढाल किती महत्त्वाची आहे त्यासाठी तुम्ही कोंढाण्याचा युद्ध अभ्यासा, म्हणजे तुम्हाला ढालीचं महत्त्व समजेल आणि त्याग म्हणजे काय ते समजेल. नंतर शस्त्र आपण रिपेरिंगला देतो किंवा त्याला धार लावायला देतो त्यावेळी ते ज्या ठिकाणी ज्या लोहाराकडं किंवा ज्या शिकेलगाराकडं त्याला तयार केलं जातं त्यावेळी योद्धाचा पराक्रम बघून तो त्याच्यावर त्याचा मेढ किंवा त्याची मोहर लावतो. तसं या ठिकाणी आपण बघतो याला 3 सूर्य आहेत आणि या ठिकाणी एक चंद्र दिसतोय. याला चांदण्या पण बोलतात आणि हा चंद्र आहे. त्यांनी केलेल्या युद्धाचा पराक्रम त्याचं कौशल्य या ठिकाणी अधोरेखित व्हावं म्हणून त्यांनी ते ट्रेडमार्क केलेलं आहे. मराठ्यांच्या शस्त्रकारामध्ये जपानी पद्धतीची तलवार या ठिकाणी बघतो. ह्या मराठा धोप आहेत जे शिवाजी महाराजांच्या काळापासून जे आपलं स्वतःचं मेढ म्हणून आपण म्हणतो. ॲक्च्युली मराठा धोप किंवा मुल्लेरी प्रकार हा खूप जुना आहे, पण याच्यामध्ये जे मराठ्यांचे जेवढे काही चित्र दिसतात त्याच्यामध्ये प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे चित्र असेल. त्यांच्या हातामध्ये अशा प्रकारची तलवार दिसते. याच्यामध्ये तलवारीच्या पार्टचा अभ्यास करताना या ठिकाणी बघतो इथून सुरुवात होते. ह्याला गज बोलतात. ह्या ठिकाणी याला कंगणी बोलतात. ही कटोरी आहे. ही मुस्कळ किंवा मूड बोलतात. हा परचा या ठिकाणी हे 2 ठोले आहेत. तलवारीचा वार आल्यानंतर इथे डिफेन्स केला जातो. आता इथून चिमटा सुरू झाल्यानंतर तलवारीच्या पात्याचा पार्ट होतो. याच्या आतमध्ये जी पट्टी जाते जी पिंपळाच्या लाखेने बंद केलेली असते तिला दुमाला बोलतात. हा भाग आहे. हा एवढा भाग हा स्टेट जो खजान्याचा असतो. तर याच्या सेंटरचा हा चौक असतो जो आपल्याला मुघलांच्या तलवारीमध्ये दिसतो. हा चौकचा भाग आहे. हे 2 ठोले आहेत. इथून तलवार सुरू झाल्यानंतर हा धारेचा भाग येतो. इथून मधला भाग हा पेटा आणि इथून हा पोटाचा भाग सुरू होतो. वरचं जे टोक आहे त्याला अग्र बोलतात आणि इथून इकडून हा एवढा भाग येतो. याला 2 साईडला धार असते. आता इथे तुम्ही बघाल टोकाला दोन्हीकडे धार असते. नंतर ही धार इथून बंद होते जी एक साईड नसते. ह्याला पिपळा बोलतात. हिला अंतर्मुख नाळ आहे. शरीराच्या शस्त्र कशासाठी बनली की तुम्हाला कमी ताकदीमध्ये जास्तीत जास्त आघात कसा करता येईल. ही जर तलवार शरीरामध्ये होत असते तर शरीराचा जो वायू असतो तो तलवार किंवा आतडं ते शरीर पूर्ण पकडून भरतं. तर ह्याच्यातून हवा पास झाल्यानंतर ती तलवार त्याच रोगाने किंवा त्यातील रक्ताचे डाग आपल्या अंगावर उडू नये म्हणून ही नाळ बनवली जायची. ही भोसकल्यानंतर जेव्हा तुम्ही खाली कराल तर रक्त पूर्णपणे खाली सांडून जातं जे तुमच्या शरीरावर उडत नाही. हाफ पद्धतीचं जे डच चित्रकाराने काढलेलं जे चित्र बघतो त्यातील एक गोवळकोंडा शैलीतील चित्र आहे. शिवाजी महाराजांचं आज दुर्दैव असं आहे की आपल्याकडे ओरिजिनल चित्र असताना ज्यावेळी शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा रेखाटली जाते त्यामुळे त्यामध्ये किती बदल केले जातात. त्यातही आपण बारीक अभ्यासातून जर पाहिले तर शिवाजी महाराजांच्या मानेवर दिसतं आपल्याला हा तुळतुळीत भाग आहे. यांच्या मानेवर कुठेही केस नाहीत, पण आज आपण चित्रपटात बघतो अगदी त्यांच्या खांद्यापर्यंत लोंबकळणारे केस ठेवतात.
आम्ही कितीतरी मालिकांना ऍप्लिकेशन दिलं की तुम्ही ओरिजिनल चित्र असताना शिवाजी महाराज तुम्ही हे प्रकार करू नये. तर आजकाल जेवढे चित्रपट होत आहेत तर कदाचित त्यांनी त्याचा अभ्यास केला म्हणून तुम्हाला केस मागे दिसतात. शिवाजी महाराजांच्या डोक्यावर आपण जे पागोट आहे त्याला काही लोक जिरेटोप बोलतात. ऍक्च्युली जिरोटेप म्हणजे हे जे पोलतच असतं डोक्याचे रक्षण, ह्याला बांधलेलं पागोट ह्याला मंदिर बोलतात. त्यांच्या डोक्यावर मोत्यांचा तुरा आहे, अंगावरचे उपरणं घेतलं, याला सोन्याच्या तारीचं नक्षीकाम आहे. गळ्यामध्ये जगदंबेचा आशीर्वाद म्हणून त्यांची नेहमी कवड्यांची माळ असायची. गळ्यामध्ये त्यांच्या कंठ दिसतोय. शिवाजी महाराज गोवळकोंड्याचे कुतुबशाहचे खूप चांगले मैत्रीचे संबंध होते. ज्यावेळी महाराज त्यांच्या भेटीसाठी गेले होते त्यावेळी रस्त्याच्या गोवळकोंड्याच्या किल्ल्याच्या भरपूर पुढे हा कुतुबशाह त्यांना भेटायला आणि त्यांची आठवण म्हणून त्यांना जो कंठा दिला होता तो महाराजांच्या गळ्यामध्ये. शिवाजी महाराज येत आहेत किंवा दख्खनचा एवढा मोठा राजा आपल्याकडे येतोय म्हणून त्यांच्यावर अक्षरशः मोती आणि सोन्याची फुलं त्यांनी त्यांच्यावर फेकण्यात आली होती. हातामध्ये त्यांचे शस्त्र बघतोय, हा पट्टा आहे, वरामुखी पट्टा आहे. जी मागाशी आपण शस्त्र बघितली धोप पद्धतीची, त्यांच्या हातामध्ये धोप आहे. इथे मूळ चित्र तुम्ही बघाल त्यांच्या कमरेला माणिक मोत्यांचे आभूषण आहेत, गळ्यामध्ये जरी पटक्याचे हे आहेत, डोक्यावर मोराचा तुरा दिसतोय. ही खूप लहान सण बारकावे असतं. शिवाजी महाराजांचं अगदी 1680ला जे मृत्यू झाले त्याच्या आधीचंही चित्र दिसतं. त्यामुळे त्यांच्या डोळ्यावरचा तणाव आणि त्यांची केशभूषा असली दाढी तुरळक पद्धतीची आपल्याला दिसते. बागदार नाक असं हा वर्णनामध्ये ज्या ठिकाणी समर्थांनी वर्णन केलं, धीर उदात्त गंभीर आणि क्रियेशी तत्पीर नीतिवंत पुण्यवंत जाणता राजा, अशा प्रकारे शिवाजी महाराजांची कल्पना बऱ्याच लोकांनी खूप सुंदर केली. आणि जे एवढं साम्राज्य उभं केलं आज आपण बघतो त्याचे एकमेव राष्ट्रनिर्माते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. मर्दानी खेळामध्ये जे शस्त्र वापरतो म्हणजे युद्धाचं शस्त्र आहे पण आम्ही खेळासाठी वापरतो, ह्याला लट्टूदार बाणा बोलतात. याच्या जर बाजूला हे दोनच टोक असतील तर तो बन्नाटी किंवा बोथाटी याच्यामध्ये जातो, पण ह्याला 3 पार्ट असतील त्याला लट्टूदार बाणा बोलतात. हा चालवायचा कसा तर इथे आपली मूठ खाली जाऊ नये म्हणून ते पकडलं जातं आणि हे इथे पवित्रच पकडलं जातं. ह्याचा वार तुमच्या डोक्यावर होतो. डोक्यावर वार झाल्यानंतर ज्याच्या वार होतो त्याला आजूबाजूचं काहीच कळत नाही, फक्त नाकातून आणि तोंडातून रक्त येतं आणि त्याच्या मेंदूचा चुरा झालेला असतो. एवढं हे घातक शस्त्र आहे. हे प्रत्येकाच्या घरामध्ये पण आपण ठेवू शकतो किंवा वापरायला पण सोपं आहे. त्यांनी याला कोणताही परवाना लागत नाही. जो कापूरपळी बघतो, यज्ञ होम कुंड ज्यावेळी आपण करतो त्यावेळी अशा प्रकारच्या कापूरपळ्या वापरल्या जातात. की त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. परशू जसं आपण मागाशी बघितलं दुसऱ्या प्लेटवर, कुऱ्हाडीचा प्रकार. स्वतः पूर्वी प्रवास वगैरे करताना आपल्याला काही प्रॉब्लेम होऊ नये किंवा लुटेरे चोरांचा त्रास होऊ नये म्हणून छोट्या प्रकारच्या कुऱ्हाडी आपल्याजवळ ठेवल्या जायच्या, त्या प्रकारचे शस्त्र आहे. अडकित्त्याचे प्रकार आहेत. त्यातील एक अडकित्ता जो मोठा दिसतोय तो शिक्षालयाचं अडकित्ता आहे. त्याच्यामध्ये आपल्या हाताची 4 बोटं राहू शकतात. कैदी केलेला व्यक्ती किंवा ज्यांनी काय गुन्हा केला त्याला शिक्षापत्र म्हणून अडकित्ता वापरला जायचा. अंतर्वक्र कुऱ्हाड आहे, बळी देण्यासाठी किंवा माणसाच्या मानेवर प्रॉपर मध्ये बसण्यासाठी अशा अंतर्वक्र कुऱ्हाडी वापरल्या जायच्या. हत्तीला कंट्रोल करण्यासाठी अंकुशे शस्त्र वापरलं जातं. आपण भजनकार कीर्तनकांच्या हातामध्ये संत तुकारामांचं जुनं चित्र वगैरे बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला अशा चिकड्या दिसतात. त्या ठिकाणी आपण हे बघतोय हे सगळ्यांना पुरुष प्रधान व्यक्तींना लक्षात असेल, ह्याला वस्तारा बोलतात. खरं तर शस्त्र छोटं दिसलं तरी सगळ्यात घातक आहे आणि मूळ उद्देश म्हणजे शस्त्र बनवणारा व्यक्ती जो असतो जो वस्तारा बनवू शकतो किंवा वस्ताराला धार लावू शकतो तो उत्तम प्रकारचा तलवारीला धार लावू शकतो. त्यामध्ये शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची निर्मिती केली तेव्हा आपल्या शिलेदारांना सैनिकांना खास म्हणून कट्ट्यारजवळ ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट केलं, कारण शस्त्र छोटं असतं आणि आणीबाणीच्या काळात किंवा महत्त्वाच्या काळात तुम्हाला कट्यार दिवाणे आज दिवाणे खाम अशा पद्धतीची नावं देऊन स्वतःजवळ ठेवता येईल. या ठिकाणी बघतो कट्यारीचा दुसरा प्रकार याला कैची कट्टर बोलतात. शस्त्र अपडेट झाल्यानंतर त्याच्यात काहीतरी नाविन्य येतं. तर याच्यामध्ये नाविन्य काय तर याच्यामध्ये ह्याला जर प्रेस केला आत घुसवतो याचे 3 पार्ट होतात आणि पूर्ण शरीरामध्ये घुसू शकतात. या तिन्ही टोकांना तीक्ष्ण धार असते. शरीराच्या एका भागात घुसल्यानंतर 3 पट झाल्यानंतर माणूस जागेवर ठारू शकतो. त्या ठिकाणी पायदळाचे भाले बघतो आपल्याला. पायदळाचे भाले ब्रॉड पद्धतीचे का दिसतात? पायदळ ज्यावेळी जमिनीवरून चालत असतात त्यांना शत्रूला पूर्ण आडवं केल्याशिवाय पुढे जाता येत नाही म्हणून यांच्या हे भाग मोठे असतात पाल्याचे. घोडदळाचे छोटे भाले असतात. मराठमोळं किंवा भारतातील प्रॉपर मेड असणारं शस्त्र म्हणजे बिचवा आहे. बाकी या ठिकाणी कुपरी किंवा आपण हा या ठिकाणी खंजराली बघतोय किंवा जांभिया बघतोय, ही अफगाण किंवा इकडून मेड झालेली शस्त्र आहे. या ठिकाणी खंजीर बघतोय ज्याचं पोपटाच्या टोकासारखं दिसतं, ती खंजीर आहेत. या ठिकाणी हो मॅन असते त्यांची.
या ठिकाणी मत्स्य खंजीर बघतो आपण. एखादा व्यक्ती किंवा बनवणारे शस्त्रकार असतात, तर शस्त्र कसं बनवावं किंवा त्याला सौंदर्य कसं द्यावं, एखादा नजराणा देण्यासाठी एखादं शस्त्र वापरलं त्यामुळे त्याची कलाकुसर पूर्ण त्यामध्ये उतरत जाते. पण शस्त्राचा देखरेख किंवा शस्त्रावरचं काम बघून एखादा माणूस पण भारावून जातो. पण भारावून झालं त्याला जर शूट करायचं असेल तर अशा प्रकारची छुपी शस्त्र वापरली जातात. अगदी आपण भेट देऊन त्याच्या गळ्यापर्यंत ज्यावेळी नेतो तर त्याची मान ओढून हरलेलं युद्ध पण तुम्हाला जिंकता येईल. अशा प्रकारची छुपी शस्त्र आहेत ज्याला मत्स्य खंजीर बोलतात. तर अशा प्रकारचा आपला शस्त्रसंग्रह आहे. मला जेवढा वेळ होता त्या दृष्टीने फास्ट माहिती थोडक्यात तुम्हाला सांगितली. इथे शस्त्रसंग्रह आमचा संपतो. धन्यवाद. अगदी सुरेख माहिती दिली. माझे मित्र अतुल भाईजे आणि तो स्वतः कोल्हापूरला त्याचा तिकडे गाठीकाठी आणि सर्व जातो. शिवकालीन युद्धकला शिकण्यासाठी जातो आणि आपल्या बाजूलाच आहेत आपल्या भागातले प्रसिद्ध इतिहास अभ्यासक, त्यांच्याबरोबर मी दुर्गा संवर्धनाच्या बऱ्याचशा महिमा केलेल्या आहेत असे श्री दत्त राऊत सर. तर माझी इच्छा आहे की तुम्ही 2 शब्द बोलावे. काय मग तुम्ही सर्वांनी प्रदर्शनाला भेट दिली हेच महत्वाचं आहे. आणि जसं गेल्या 24 वर्षामध्ये दुर्गा संवर्धन असू दे, इतिहास संशोधन असू दे, हेच ऍक्च्युली आपली खूप जास्त मोठी जबाबदारी आहे की आपण आपल्या परीने इतिहासाचं काहीतरी देणं लागतो आणि ती जबाबदारी आपण रक्ताचा पाणी करून पूर्ण केली पाहिजे. आणि जसं गडकोटांच्या वास्तूंना तुमची गरज आहे त्याचप्रमाणे किल्ल्यावरचा एखादा चिटोरा, कागद मोडीचा कागदपत्र, शस्त्र, अनेक लोक म्हणतात की हे कधी आणि कसा गोळा केला. त्याचं उत्तर एवढंच आहे की मलाही माहिती नाही कधी काय केलं. तर तुम्ही आता सुरुवात कराल तर 5-10 वर्षानंतर तुमच्या पुढे एक चांगलं मराठीशाहीचं मोठं दालन निर्माण झालेलं असेल. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने दुर्गा संवर्धनात सहभागी व्हा.